हॅलो मुंबईकर, आज आपण बनवणार आहे पनीर. आज मी ह्याच्यात कांदा टमॅटो फ्राय करून घेतलेले आहे. ह्याच्यात मी बदाम भिजू घातलेली आहे, काजू सॉरी, आणि पनीर फ्राय करून घेणार आहे. आणि आज मस्त त्याची भाजी बनवणार आहे. तिथे मी अद्रक लसूण आणि कढीपत्ता थोडी कोथिंबीर टाकून पेस्ट बनवणार आहे आणि कांदा टमॅटोची प्युरी तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात वाटाणे परसबी असं मिक्स भाजी करून टाकणार आहे. तेल तापवलेलं आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं कढीपत्त्याचा फोडणी देणार आहे. कढीपत्त्याची फोडणी झाल्यावरती हे मी टमॅटो कांद्याची पेस्ट टाकणार. त्याच्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर थोडा कढीपत्ता असं करून वाटून टाकलेला आहे. आणि मी चांगलं हे बघा, हे पनीर असं फ्राय करून घेतलं. पनीर फ्राय करून घेतलं, एवढी मस्त भाजी लागते आणि तुम्ही ट्राय करून बघा. आता मी ट्राय करते. आता मी फोडणी देते. चालू हे मसाले, मीठ, लाल मिरची मसाला पण आहे, तिखट आहे, हळद आणि थोडंसं धनिया पावडर, कारण आपण ऑलरेडी धनिया टाकलेला आहे. चवीनुसारच मीठ घ्या. ह्याला कलर बघा मस्त असा लालसर आलेला आहे, कारण मी टमाटर आणि कांदा तेल टाकून फ्राय करून मग वाटून घेतलेला आहे. हे बघा, ह्याच्यात थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता मस्त फ्राय केले मी 5-10 मिनटं. आता ह्याच्यात हे भाज्या मिक्स म्हणजे फरसबी आणि वाटाणा मस्त फ्राय करून घेऊया. पनीर मसाला टाकणार आहे मी एव्हरेस्टचा. आता हे ह्याच्यात पनीर टाकणार आणि हे सगळे भांडे मी धुवून मग 5-10 मिनटं आता ह्याला झाकून ठेवणार आहे मी. तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात बघा कलर पण मस्त आला आहे. आता ह्याच्यात हे पाणी सगळं धुवून पनीर तयार झालेला आहे. कारण पुलाव बोलू शकत नाही, पुलाव नाही, ह्याच्यात मटर पनीर तयार आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं असं डिझाईन बदामाची असे हे डिझाईन करणार, म्हणजे हॉटेल टाईप जेवताना. पण तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही एवढं नक्की सांगा. आणि टाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून बंद करणार.